हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर उद्याचा होता म्हणजे सोमवार, तर आजचा रविवार आहे। तर जे मला बेलाची पानं लागणार होती तर ती मी आणून घेतली, कारण आपण सोमवारच्या दिवशी म्हणजेच बेलाची जी पानं असतात तर ते तोडू नाही शकत। त्यामुळे आजच म्हणजेच आता 5 वाजले होते संध्याकाळचे, तर जी बेलाची पानं मला उद्या पूजेला लागणार होती तर ती मी आणून घेतली। आणि आपल्याला म्हणजेच चांगली पानं निवडायची असतात। म्हणजेच जेव्हा आपण पुडा देखील घेतो, म्हणजेच जो आपल्याला पुडा मार्केटमध्ये अवेलेबल होतो तो देखील तुम्ही म्हणजेच अगोदरच म्हणजेच रविवारच्या रात्रीच तो स्वच्छपणे म्हणजेच त्याच्यामधले जे चांगले पानं असतात तर ते निवडून आणि त्याचा जो देठ असतो तर तो आपल्याला तोडायचा असतो। म्हणजेच जो खालचा भाग असतो शेंड्याचा तर तो आपल्याला तोडायचा असतो। तर तुम्ही बघू शकता, तर याच म्हणजेच बेलांचे जे पानं होते तर यामध्ये 5 पानाचे देखील एक बेलाचे पान निघाले। तर हे देखील महादेवांना मी उद्या अर्पण करणार आहे, कारण हे पान जे असते म्हणजे जे 5 बेलाचे पानाचं एक पान असते तर हे खूप म्हणजे चांगलं मानलं गेलं जातं। त्यामुळे पूजा केल्यानंतर ही म्हणजेच माझ्याजवळच ठेवेल, म्हणजेच जे देवांची पुस्तकं असतात तर त्यामध्ये मी हे पान ठेवून देणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण जो बेल होता तर तुम्ही क्लीन करून घेतला। तर आता संध्याकाळचे 5 वाजत होते आणि बेल क्लीन केल्यानंतर जी मला पूजेला भांडी लागणार होती तर ती देखील मी क्लीन करून घेतली। म्हणजेच सोमवारी सकाळीच केली, पण जी काही पूजेला भांडी लागणार होती तर ती मी काढून घेतली। म्हणजेच जसं की आपल्याला जे ताट किंवा जे दिवे लागतात तर मी माझ्या पूजेमध्ये समयांचा यूज करत असतो, तर समया देखील मी काढून घेतल्या, कारण त्या जर आपण तशाच जर लावल्या तर त्या दिसायला देखील खूप छान दिसतात। त्यामुळे मी प्रत्येक पूजेमध्ये माझ्या समयांचा यूज करत असतो। तर तुम्ही बघू शकता आता जो पूर्ण बेल होता तर तो पूर्ण मी क्लीन करून घेतला। म्हणजेच मला जास्त बेल काही मिळाला नाही, पण कामापुरता बेल मिळाला, म्हणजेच 51 पानं अशा प्रकारे मिळाले। आणि त्यानंतर मी तो ओल्या कपड्यामध्ये ठेवून दिला, जेणेकरून तो खराब होणार नाही। म्हणजेच जो आपला ओला कपडा असतो तर त्यामध्ये पूर्ण जो बेल होता तर तो मी ठेवून दिला आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून दिलं, म्हणजेच तो तशाच्या तसाच राहील म्हणजे सकाळपर्यंत। आणि जेव्हा मी सकाळी पूजा करेल तर तो बेल तसाच राहील, कारण इथे आता फ्रीज नाही आहे त्यामुळे आपल्याला काहीतरी जुगाड करावं लागतं। त्यामुळे मग मी बेल तसा ठेवला आणि बेल राहिला देखील। तर हा जो व्हिडिओ आहे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तर जे मला आता पूजेला फुलं लागणार होती तर सर्वात पहिल्यांदा मी ती आणून घेतली। त्याचबरोबर म्हणजेच मी सकाळी 6 वाजता लवकरच उठलो होतो, जेणेकरून माझी पूजा देखील होईल आणि मला ऑफिसला देखील जायचं होतं, तर त्याला देखील उशीर होणार नाही। तर आता सकाळचे 6 वाजले होते आणि फुलं वगैरे आणेपर्यंत आता 7 वाजत होते। त्यानंतर महादेवाची पिंड देखील मला तयार करायची होती, कारण जी पितळेची पिंड किंवा पंचधातूची पिंड मी सोबत आणलेली नाही आहे। आणि जर सोमवारी म्हणजेच आता श्रावणातले जे सोमवार असतात तर तेव्हा मला देखील उपवास असतो, त्यामुळे मी मातीचीच पिंड तयार करतो। म्हणजे जेव्हा महाशिवरात्री होती तर तेव्हा देखील मी मातीचीच पिंड तयार केली होती, आणि जेव्हा आता श्रावण सोमवार आहेत तर आता देखील मातीची पिंडच तयार करणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मातीची पिंड तयार करतो। म्हणजेच जेव्हाही आपण पिंड तयार करतो तर खाली आपल्याला म्हणजेच बेलाचे पान ठेवायचं असतं आणि त्यावरती आपण पिंड तयार करायची असते। सगळ्यात पहिल्यांदा जे माती असते तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं मध किंवा तूप किंवा दूध अशा प्रकारे म्हणजे जे पंचद्रव्य असतात तर ते देखील टाकू शकता। म्हणजे जे आपण पंचामृत तयार करतो तर ते देखील तुम्ही त्या मातीमध्ये टाकू शकता। तर मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलं आणि त्याचबरोबर मध देखील टाकून घेतला। त्यानंतर जी माती होती तर ती मी पूर्ण मिक्स करून घेतली आणि सर्वात पहिल्यांदा आपल्याला खालचा भाग म्हणजेच जो निमुळता भाग असतो महादेवाच्या पिंडींचा तर तो आपल्याला तयार करायचा असतो आणि त्यावरती मग आपल्याला लिंग तयार करायचं असतं। तर अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता जी महादेवाची पिंड होती तर ती मी तयार करून घेतली। तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण पार्थिव शिवलिंगात सर्वात जास्त महत्त्व मानलं गेलं आहे। म्हणजेच शिवपुराणामध्ये श्रावण महिन्यामध्ये आपण जर पार्थिव शिवलिंगाचं जर म्हणजेच पूजा केली तर ती खूप प्रभावी ठरते। त्यामुळे मी पार्थिव शिवलिंगच तयार करतो। म्हणजेच जी मला माती लागणार होती तर ती मी सुरुवातीलाच आणून घेतली, कारण आता पाऊस चालूच असतो त्यामुळे मातीचा जो असतो तर म्हणजेच चिखल होऊन जातो। त्यामुळे जी कोरडी माती होती तर ती मी म्हणजेच आणून ठेवली अगोदरच, कारण नंतर मग मिळते नाही मिळत त्यामुळे, आणि पाऊस जर चालू असला तर आपल्याला म्हणजेच माती आणण्यासाठी देखील जाता येत नाही। त्यामुळे जी माती मला हवी होती म्हणजेच कोरडी माती तर तुम्ही अगोदरच आणून घेतली। यानंतर म्हणजे जे आता पूजेला भांडी लागणार होती तर सर्व मी क्लीन करत होतो। आणि मागच्या व्हिडिओमध्येच म्हणजेच दीप अमावस्येच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी भांडे कोणत्या पावडरने क्लीन करतो। तर जी ॲक्लीन पावडर आहे तर तिने मी सर्व देवांची भांडी आहेत तर ती क्लीन करत असतो। आणि यानंतर स्वामींची म्हणजेच महादेवांची सेवा करायची होती, स्वामींची देखील सेवा करायची होती। तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल, कारण व्हिडिओ थोडासा मोठा होतो त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल।
तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण म्हणजेच सोमवारी कोणकोणते साहित्य घेतले पाहिजे पूजेसाठी। तर सर्वात पहिल्यांदा मी जे काही देवाची भांडी होती तर ती माझी क्लीन करणं चालू होती। तर जे आपले काळे तीळ असतात तर ते देखील आपण पूजेसाठी घेऊ शकतो। त्याचबरोबर जे कमळगट्टा असतात तर ते देखील आपण महादेवांना अर्पण करू शकतो। याचबरोबर आजचं म्हणजे शिवमीठ तांदूळ होती तर ती देखील म्हणजेच तांदळाची आपण शिवमीठ महादेवांना अर्पण करायचे असते तर ती देखील मी अर्पण करून घेतली। त्यासाठी आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे असतात किंवा तुम्ही 108 देखील तांदूळ म्हणजे सेपरेट असे वाहू शकता महादेवांना। याचबरोबर आपण या दिवशी बेलाचे पान म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्व हे बेलाच्या पानांना असतं तर ते देखील आपण या दिवशी वाहू शकतो। आणि सोमवारी शक्यतो आपण बेलाची जी पानं असतात तर ती तोडायची नाही, झाडाची म्हणजेच अगोदरच म्हणजेच रविवारी आपल्याला ती पानं जी असतात तर ती तोडून घ्यायची असतात। तर मी कालच तोडून आणली होती जसं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं आणि त्यामध्ये मला 5 पानाचं एक बेलाचं पान देखील मिळालं। तर ते देखील आता त्याची पूजा करून दुसऱ्या दिवशी मी ते म्हणजेच आता एका देवांच्या पुस्तकामध्ये ठेवून देईल जेणेकरून म्हणजेच त्याचा जो आशीर्वाद असतो महादेवांचा तर तो आपल्याला त्या पानाच्या स्वरूपात प्राप्त झालेला असतो। त्यामुळे ते जे पान आहे तर ते मी माझ्याजवळच ठेवेल। तर जी काही पूजेची भांडी होती तर ती माझी आता क्लीन करणं चालू होती। आज पूजेला म्हणजेच अभिषेक देखील करायचा होता त्यामुळे अशा प्रकारचे मोठे तांबेच मी पूजेमध्ये घेतले आणि जे मोठे ताट होते तर ते देखील घेतले कारण महादेवांची सेवा करण्यासाठी मला मोठं ताट हवं होतं। त्यामुळे जी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं जी पॅनवेल डिश होती म्हणजेच मी खास करून पूजेसाठीच बनवली होती कारण जेव्हाही आपण मोठ्या अशा पूजा असतात तर तेव्हा आपल्याला खालती मोठं ताट ठेवावं लागतं जेणेकरून म्हणजे जे सर्व साहित्य असतं तर ते त्यामध्ये राहतं। त्यासाठी मी खास करून जी पॅनवेल डिश होती तर ती बनवली होती तर ती देखील मी क्लीन करून घेतली भांड्यांसोबतच। तर तुम्ही बघू शकता तर जी आपण भांडी पूजेला यूज करतो म्हणजेच जी आपण लगेचच धुवून घेतो तर ती आपल्याला लगेचच पुसून घ्यायची असतात म्हणजे कोरड्या कपड्याने जेणेकरून त्याच्यावरती पांढरे डाग जे असतात तर ते उमटत नाहीत कारण आपण जर ते तसेच ठेवले तर त्याच्यावरती पाण्याचे म्हणजे डाग पांढरे उमटतात। त्यामुळे लगेचच जी सर्व पूजेची भांडी असतात तर ती मी क्लीन करून घेतो आणि ज्या 2 समय आहेत तर त्या देखील म्हणजेच मी क्लीन करून घेतल्या आणि त्यानंतर लगेचच पुसून घेतला। याचबरोबर जो दिवा होता अखंड दिवा तर तो देखील आज मी क्लीन करून घेतला कारण आता तो अखंड दिवा म्हणजे चालूच ठेवायचा होता। त्यामुळे आज म्हटलं पूर्ण दिव्यांची साफसफाई करून घ्यावी आणि त्याचबरोबर जे रुद्रयंत्र होतं माझ्याकडे तर ते देखील आजच्या दिवशी मी क्लीन करून घेतलं कारण त्याचा देखील आज रुद्राभिषेक करायचा होता। म्हणजेच जे पंचामृत मी तयार केलं होतं तर त्याने अभिषेक करायचा होता त्याचनंतर पाण्याने देखील अभिषेक करायचा होता आणि जे आपण पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करतो तर ते नंतर पाणी आपण स्वतः देखील ग्रहण करू शकतो कारण त्याचे जे इफेक्ट असतात तर ते खूप छान आहे। आपण रुद्रयंत्राच्या साध्या पाण्याने देखील अभिषेक केला म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत आणि ते पाणी जर आपण म्हणजेच पिलं तरी चालते। आणि जे काही आता पूजेला साहित्य लागणार होतं तर ते मी सर्व क्लीन करून घेतलं म्हणजे जे ताट वगैरे लागणार होते छोटे मोठे तर ते देखील मी क्लीन करून घेतले। याचबरोबर धूप दाखवण्यासाठी जे धुपाचं मी म्हणजेच भांडं घेतलं होतं तर ते देखील मी क्लीन करून घेतलं म्हणजे जी धूपदाणी होती तर ती देखील तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत आहात तर ही देखील मी इथे लोकल मार्केटमधूनच घेतली होती। तर तुम्ही बघू शकता आता जे मला पूजेला साहित्य काढायचं होतं तर ते मी अशा प्रकारे छोट्या छोट्या वाट्यांमध्येच काढतो जेणेकरून ते इकडे तिकडे जात नाही म्हणजेच जे काळे तीळ असतात किंवा 108 तांदूळ असतात तर ते मिक्स होतात जर आपण एका जागी ठेवले। त्यामुळे अशा प्रकारच्या वाट्यांचा मी यूज करतो माझ्या पूजेमध्ये। यानंतर म्हणजे मला देखील लागणार होता अभिषेक करण्यासाठी तर तो देखील मी ठेवून घेतला। त्याचबरोबर जे मला चंदन लागणार होतं म्हणजेच पिवळे चंदन लाल चंदन तर हे सर्व मी म्हणजे जेव्हा गावाकडे गेलो होतो तर तेव्हा स्वामी केंद्रामधून घेऊन आलो कारण इकडे अशा प्रकारचे चंदन मिळत नाहीत। त्यामुळे मी गावाकडूनच घेऊन आलो कारण आपल्या पूजेमध्ये हे चंदन आपल्याला यूजफुल ठरतात। त्यामुळे जे काही चंदन होते तर ते मी सर्व गावाकडूनच घेऊन आलो। यानंतर जो कलावा किंवा जी मोली आपल्याला लागते तर ते देखील मी ठेवून घेतली। याचबरोबर जनेऊ गंगाजल गोमूत्र हे देखील मी पूजेच्या म्हणजे ताटामध्ये ठेवून घेतलं। त्यानंतर स्वच्छ पाणी हे देखील मी तांब्यामध्ये भरून घेतलं। पूजेचा व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला उद्या पाहायला मिळेल। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।